इथे मी गाजराचा कीस घेतलेला आहे, काजू बदाम, साजूक तूप, अर्धा वाटी साखर आणि थोडीशी वेलची पूड. आता सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावरती मी पॅन ठेवून घेणार आहे आणि कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी इथे 4 मध्यम आकाराची गाजरे घेतलेली आहेत, जी की वजनी अर्धा किलो आहेत. गाजरे मी सर्वप्रथम स्वच्छ धुवून आणि बारीक किसणीवरती किसून घेतलेली आहे. आता हा गाजराचा सर्व किस मी पॅनमध्ये घालून घेत आहे. सर्व किस मी पॅनमध्ये घालून घेतलेला आहे. आणि आता याला हलक्या हाताने मी छान परतवून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, गाजराच्या किसाला छान वाफ आलेली आहे. आता इथे मी पाऊण वाटी दूध घालून घेते आहे, जेणेकरून आपला गाजराचा किस छान मऊ शिजायला. आता यावरती आपण एक झाकण ठेवून घेणार आहोत. तीन ते 4 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा आपण परतवून घेणार आहोत. अजूनही आपला गाजराचा किस व्यवस्थित मऊ झालेला नाही आहे, त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण एक छान दणदणीत वाफ काढणार आहोत, जेणेकरून आपला गाजराचा किस जो आहे तो अगदी मस्त मऊ शिजला जाईल. झाकण काढून पुन्हा एकदा मी अगदी हलक्या हाताने गाजराचा किस परतवून घेणार आहे. आता ह्या स्टेजला अर्धा वाटी साखर घालून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर ही करू शकता. साखर घातल्यानंतर गाजराच्या किसाला भरपूर पाणी सुटते, पण अगदी हलक्या हाताने आपण गाजराचा किस परतवत राहायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित ड्राय होईल. आता यामध्ये मी थोडी वेलची पूड घालून घेतलेली आहे, तसेच बारीक चिरून ठेवलेले काजू आणि बदाम सुद्धा त्यामध्ये टाकून घेतले. आणि अर्धा चमचा मी यामध्ये साजूक तूप घालून घेणार आहे, कारण साजूक तूप वरून असं घातल्यामुळे गाजराच्या हलव्याला छान चकाकी येते. त्यामुळे अगदी थोडंसं तूप वरून घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, अगदी छान ड्राय होईपर्यंत. तुम्ही बघू शकता हलवा छान झालेला आहे. कलरही अगदी सुंदर आलेला आहे, अगदी लाल सुटूक असा दिसतोय. आजूबाजूने तूपही सुटलेले आहे. फक्त 10 मिनिटात झटपट असा हा गाजराचा हलवा बनून तयार आहे. नक्की करून बघा. थँक यू.